आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा 131वा भाग आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकात्मिक दृष्टिकोन ठेवून बांबूपासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती होणे आवश्यक असून बांबूची उत्पादनं ही लोकप्रिय होण्यासाठी ती किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. नागपूर एम्स येथील सभागृहात इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन आणि आर्किटेक्चरल स्टडीज आयडियाज नागपूर तसंच कॅटलायझर फाउंडेशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय बांबू उत्सवचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात बांबू बीट्स अँड बिर्याणी, बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. या महोत्सवात बांबूचा वापर करून बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती विभागीय महसूल महोत्सवाचे यजमानपद यवतमाळ जिल्ह्याला मिळाले असून या महोत्सवांतर्गत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे काल उद्घाटन झालं. या स्पर्धांच्या माध्यमातून सर्वांनी नवी ऊर्जा आणि नवा संकल्प घेऊन आपल्या शासकीय कार्यात मोठे योगदान द्यावे आणि अमरावती विभागाचे राज्यस्तरावर नावलौकिक करावे, असं प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. 23 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या 3 दिवसीय महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, खो-खो आदी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पिपरिया येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील सुभेदार नेतराम कटरे हे 20 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशमधील शिमला शहरापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या स्वगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार नेतराम कटरे यांनी सन 2001 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता आणि ते सध्या सुभेदार पदावर कार्यरत होते. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धोबाटोला येथील महिलांनी गावातील अरमान बारमध्ये तोडफोड केली. गावातील महिलांनी हा बार बंद करावा अशी मागणी ग्रामसभेत वारंवार करूनही कारवाई करण्यात येत नसल्यानं गावातील महिलांनी बारमध्ये तोडफोड केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीपासून 2 किलोमीटर अंतरावरील मोहगाव फाट्याजवळ काल सायंकाळी 5:15 वाजता मोठी दुर्घटना घडली. ट्रकने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिल्याने 2 जण ठार तर 3 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.